जर तुम्ही नवीन घर घेणार आहात तर 5, 20, 30 अँड 40 हा रूल नक्की फॉलो करा. रीलला सेव्ह करा आणि इतरांना देखील शेअर करा. जाणून घेऊया 5, 20, 30, 40 रूलला. तर 5 म्हणजे तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या 5 टाईम्सपर्यंत तुमचं मॅक्झिमम घराची अमाउंट असायला हवी. जसं की जर तुमचं ॲन्युअल इन्कम 10 लाख रुपीज आहे, तर मॅक्झिमम जी घराची अमाउंट आहे ती 50 लाख एवढी असावी. 20 म्हणजे तुमचं जे लोन आहे ते 20 इयर्सपेक्षा जास्ती टेन्युअरचं नसावं. 30चा अर्थ होतो तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या 30% पर्यंतच तुमची जी ईएमआयची ती असायला हवी. ईएमआय जर तुमचा 30% मध्ये बॅलन्स झाला तर तुमचं बजेटिंग अगदी छान बॅलन्स होऊ शकतं. दॅट मीन्स जर तुमचा 1 लाखाचा पगार असेल तर 30,000 पर्यंतच तुमची ईएमआय असायला हवी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट 40 म्हणजे 40% कमीत कमी तुम्ही डाऊन पेमेंट करावा, जेणेकरून तुमचं फायनान्शियल बॅलन्स अगदी योग्य राहील आणि कधीही ईएमआय बाउन्स होणार नाहीत. अशाच टिप्सकरिता मला फॉलो करा आणि कुठल्याही फायनान्शियल ॲडवायझरी तुम्हाला हवं असेल तर डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच.